नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन. सध्या आपण आहोत सांगली जिल्ह्यातल्या अंजनी गावात. राज्याचे ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या आर पाटील यांच्या गावात ग्रामस्वच्छता अभियानाला लोकसहभागाची जोड देत आबांनी महाराष्ट्रातली गावाची गावं स्वच्छ केली. तंटामुक्ती ग्राम या योजनेतून गावागावातले वाद मिटले. त्या आबांचं गाव कसं आहे हे आपण पाहूयात या रिपोर्टमधून. पाटील यांच्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा महत्वाचा वाटा होता, अगदी सिंहाचा वाटा होता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र जेव्हा पाटील यांचं 16 फेब्रुवारी 2015ला निधन झालं, त्यानंतर राष्ट्रवादीचं मासिक निघालं मार्च 2015 मध्ये. त्या मासिकामध्ये शरद पवार यांनी एक लेख लिहिला, स्वकर्तृत्वाने उभं राहिलेलं नेतृत्व. पाटील यांच्याबद्दल त्यांनी काही तक्रारीही केल्या. आबा, तुम्ही एवढ्या लवकर आम्हाला सगळ्यांना सोडून जायला नको होतं. हे तुमचं जाण्याचं वय नव्हतं, तुम्हाला अधिकारच नव्हता आम्हा सगळ्यांना सोडून जाण्याचा, असं शरद पवार त्या लेखामध्ये म्हणालेत. आणि त्याचसोबत पाटील यांच्यासोबतचे काही किस्सेही त्यांनी शेअर केलेत. शरद पवार आणि पाटील यांची पहिली झालेली भेट अत्यंत चमत्कारिक आहे. म्हणजे शांतिनिकेतनमध्ये पाटील शिकत होते आणि त्यावेळेला तिथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला शरद पवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्या कार्यक्रमाला कुठल्याही राजकीय नेत्याला बोलवू नका, एखाद्या विचारवंताला बोलवा, एखाद्या साहित्यिकाला बोलवा, एखाद्या कलाकाराला बोलवा, असं पाटीलांनी म्हणत एक विरोधाची भूमिका घेतली. त्यांच्या शाळेच्या, त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटला त्यांनी दखल घ्यायला भाग पाडलं की शरद पवारांना तुम्ही बोलू नका, असं त्यांनी वारंवार सांगितलं. मात्र त्यानंतर शरद पवार पाटील आणि त्या कॉलेजचे प्राचार्य यांची भेट झाली. त्यांनी विचारलं की तुम्ही का म्हणून विरोध करताय. तर पाटलांचं म्हणणं होतं की एखाद्या राजकारण्याला बोलवण्यापेक्षा विचारवंताला बोलवलं तर आम्हाला काही 4 चांगले विचार ऐकायला मिळतील. प्राचार्यांनी त्यांना कुठेतरी मनवण्याचा प्रयत्न केला. आबांनी विचारलं की तुम्ही राजकारण्याला बोलवताय खरं, पण कोण आहे तो राजकारणी. प्राचार्यांनी सांगितलं शरद पवार. तिथंच पाटील थोडेसे नमले. मात्र हे नमलेलं दाखवायचं कसं म्हणून आबांनी तेव्हाही थोडीशी खेळी केली. पाटील म्हणाले की आम्ही सध्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आहोत, इथे शिकतो आहोत आणि इथं आम्ही कमवा आणि शिका योजनेतून शिकतोय. आमचा पगार अत्यल्प आहे, म्हणजे 1 रुपया 70 पैसे, त्यांना 75 पैसे मिळायचे. हा पगार आमचा वाढवा, तेव्हाच आम्ही शरद पवारांना कॉलेजमध्ये येऊ देऊ. त्यावेळेला मग आबांनी ज्या प्रकारे मागणी केली, प्राचार्यांनी त्याला मान्यता दिली. ज्या दिवशी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा शरद पवार आले. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवारांनी विचारले की कोण ती मुलं आहेत ज्यांनी या मला बोलवण्यासाठी विरोध केला, त्यांना जरा माझ्यासमोर बोलवा, त्यांच्याशी मला बोलायचंय. मग पाटीलही त्या सगळ्या ग्रुपमध्ये होते. पाटील त्या सगळ्यांचं नेतृत्व करत होते. शरद पवारांनी विचारलं की का तुम्ही विरोध का म्हणून करताय, एखाद्या मंत्र्याला कॉलेजमध्ये यायला का म्हणून नकार देताय. तर पाटील म्हणाले तुम्ही येणार हे सगळं मान्य आम्हाला, मात्र आमचंही हित कुठेतरी जोपासलं गेलं पाहिजे. आम्हाला मिळणारा पगार आम्ही कमवा आणि शिका योजनेतून शिकतोय आणि आमचा पगार अत्यल्प आहे. बाहेर एखादा जर मजूर शेतात काम करत असेल तर त्याला जास्ती पगार मिळतो, आम्हाला अत्यल्प मिळतो. राजकारणा लोकांना बोलवायला माझा विरोध होताच. मात्र ज्यावेळेला कळालं की शरद पवार येतात तेव्हा मी ते नमतं घेतलं. पण त्या मागून मी खेळी अशी केली की आमचा सगळ्या विद्यार्थ्यांचा कमवा आणि शिका योजनेचा पगार वाढवून घेतला. आता हे सगळं घडलं, हे सगळं शरद पवारांच्या लक्षात होतं. मिश्किलपणे तिथे शरद पवार हसले. नंतर जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तेव्हा काही नावं समोर आली कुणाला तिकीट द्यायचं. शरद पवारांसमोर पाटलांचं नाव आलं. शरद पवारांनी विचारलं की हा तोच मुलगा आहे का ज्याने मला कॉलेजमध्ये यायला विरोध केला होता. तर त्यांना त्याचं उत्तर मिळालं की हो, तोच मुलगा आहे ज्याने आपल्याला कॉलेजमध्ये यायला विरोध केला होता. त्यानंतर शरद पवारांनी लगोलग पाटलांचं तिकीट फिक्स केलं. त्यानंतर त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं आणि एके दिवशी बसलेलं असताना त्या दोघांमध्ये चर्चा झाली की हे तिकीट का दिलं गेलं.
तर शरद पवारांनी सांगितलं की आर आर तुम्ही ज्या प्रकारे काम करत होता, ज्या प्रकारे तुम्ही पहिल्यांदाच कॉलेजमध्ये असताना तुमची मागणी पूर्ण करून घेतली, ते सगळं पाहता मला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी नेतृत्व करायला हवं. पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की ग्रामविकास खातं आर आर आबांकडे आलं. त्यानंतर त्यांच्याकडे गृह खातं होतं, उपमुख्यमंत्री झाले ते राज्याचे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये शरद पवारांचा वाटा होताच. आणि त्यांनी या सगळ्या आठवणी शरद पवारांनी त्या राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये लिहिलेल्या आहेत. शरद पवार नेमकं आर आर आबांबद्दल काय बोलले ते आपण थोडक्यात पाहूयात. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अत्यंत कष्टाने एखादं व्यक्तिमत्व उभं राहतं. लोकांची त्याला मान्यता मिळावी आणि ते अचानक आपल्यामधून निघून जावं, इतकं भेसूर चित्र अलीकडच्या काळामध्ये मी पाहिलं नाही. आम्हाला इतक्या लवकर सोडून जाण्याचा आबांना अधिकार नव्हता. त्यांना असाध्य रोगानं गाठलं. त्याच्याशी संघर्ष त्यांनी केला. ते आयुष्यभर सर्वसामान्य माणसासाठी संघर्ष करत राहिले. मी म्हणालो होतो, "आबा, आता स्वतःसाठी संघर्ष करण्याची वेळ आहे." त्यात यशस्वी झालात तर मग महाराष्ट्राच्या जनतेला उभारी देण्यासाठी पुन्हा काम करू शकाल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. प्रत्येक संघर्षात यशस्वी झालेल्या आबांना यावेळी मात्र यश आलं नाही. हे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. असं शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या या मासिकामध्ये म्हटलंय. शरद पवारांप्रमाणेच इतरही काही नेत्यांनी आर आर आबांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. शरद पवार आणि आर आर पाटलांचं नातं हे वेगळं जिव्हाळ्याचं होतं. शरद पवारांनी कायमच आर आर पाटलांवरती एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आर आर पाटील हे सार्थ ठरले आणि त्यातूनच राष्ट्रवादी पक्ष वाढला. त्यातूनच आर आर आबांची सगळी राजकीय वाटचाल पुढे जात राहिली. आर आर आबा हे या तासगाव पूर्व भागाला पडलेलं तसं तर एक एक स्वप्न म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आर आर आबांचं या भागातलं काम आणि या महाराष्ट्राला जे आर आर पाटील दिसले त्यापूर्वी आर आर पाटलांची पार्श्वभूमी अशी होती की आर आर आबा या सावळ जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. ते ज्या काळी जिल्हा परिषद सदस्य झाले 1979 दरम्यान, तर त्यावेळी अक्षरशः नळ पाणी पुरवठा योजना सुद्धा ह्या भागामध्ये कधी नव्हती. त्यामुळे अगदी शून्यातून कसं राजकीय वलय त्यांचं वाढत गेलं ते, कारण ग्राउंड लेवलला काम केलंय. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांना सामान्य माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्याच जाणीवेतून त्यांनी तासगाव तालुक्याचा विकास हा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 1989 साली पहिल्यांदा आमदारकी लढवण्याचं ठरवलं. त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं. त्या आमदारकी लढवल्यानंतर आर आर पाटलांचा पहिला शत्रू हा दुष्काळ होता. या भागाला दुष्काळाचा फार मोठा शाप होता. जर तुम्ही आता येताना पाहिलं असेल तर सावळ आणि ह्या पूर्व भागामध्ये हिरवळ दिसते ती फक्त आर आर पाटलांची पुण्याई आहे. ज्या भागामध्ये तासगाव पूर्व भाग आणि तासगाव तालुक्यामध्ये आरफळ, टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि विसापूरपुंदी या ज्या योजना दिसतात त्या फक्त आणि फक्त आर आर आबांची पुण्याई म्हणून दिसतात. आर आर पाटलांनी या काम करताना फक्त दुष्काळ हाच पहिला शत्रू मानला गेला. राजकीय अभिलाषा बाजूला ठेवून प्रसंगी कधी कधी लोकांचे वाईटपणा घेऊन त्यांनी या भागामध्ये पाणी योजना राबवण्यासाठी, पाणी योजना आणण्यासाठी सर्वप्रथम योगदान म्हणजे काय जे काम करायचं ते त्यांनी सुरुवात केली. आरफळसारखी योजना आणताना आर आर पाटलांनी इथल्या लोकांना त्रास होणार नाही, यात इथली लोक गरीब आहेत, इथल्या लोकांना पाणीपट्टी आणि पाण्याचे पैसे जे लाईटचे भरायचे ते होणार नाही म्हणून ग्रॅव्हिटीने पाणी कसं आणता येईल हे महाराष्ट्रातली बघण्यासारखी योजना जर तुम्ही बघितलं आरफळ योजना आहे. ज्या आरफळ योजनेच्या माध्यमातून तासगाव तालुक्यातले जवळपास 10 ते 12,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं. त्यानंतर या सावळज पूर्व भागाच्या पाण्यासाठी आर आर पाटलांना खूप संघर्ष करावा लागला. कारण आपल्या महाराष्ट्राचं पाणी जे वाटप झालं होतं लवादमध्ये, त्या पाणी वाटपामध्ये पाणी सगळं संपलं होतं, पण हा भाग वंचित राहिला होता. त्यामुळे आर आर पाटलांच्या असताना आणि त्यांच्या पश्चातही म्हणजे आबा दुर्दैवाने गेल्यानंतर सुद्धा आर आर पाटलांनी या भागाला पाणी दिलं नाही असं विरोधकांकडून बऱ्याचदा उठवलं गेलं. पण खरी परिस्थिती अशी होती की पाणीच उपलब्ध नव्हतं शासनाकडे आणि त्यामुळे रेकॉर्डला पाणी आपल्या ही गाव वंचित राहिले असं हे होत होतं. तर त्यावेळी सावळज पूर्व भागाला पाणी देण्यासाठी आर आर आबांनी जे योजना आखल्या होत्या त्या योजना त्यावेळी कार्यान्वित झाल्या नाहीत. कारण दुर्दैवाने आबा पण गेली, सत्ता पण गेली. पण नंतर ज्यावेळी सुधारित प्रस्ताव मान्यता 5वी सुधारित प्रस्ताव मान्यता मान्य करण्यात येणार होती त्यावेळी या तासगाव तालुक्याच्या तत्कालीन आमदार सन्माननीय सुमनताई आर आर पाटील आणि त्यांचे चिरंजीव जे विद्यमान आमदार आहेत रोहित पाटील यांनी आमरण उपोषणाचा 2 ऑक्टोबर 2023 साली एक इशारा दिला आणि त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं की हे सावळज पूर्व भागातील 8 गावं आणि कवठेमंका तालुक्यातली 12 गावं ही सगळी गावं ओलिताखाली येण्यासाठी आणि 100% तासगाव आणि कवठेमंका तालुका हा पाण्याच्या दृष्टीकोने सक्षम होण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण इशारा दिला. त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री व त्यावेळेचे उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रोहित पाटील आणि सुमन पाटील यांना विनंती केली की तुम्ही हे उपोषण मागे घ्या, येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये सुधारित प्रस्ताव मान्यता मान्य केली जाईल. आणि मला सांगायला आनंद आहे की सुमनताईंच्या आणि रोहित पाटलांच्या उपोषणानंतर
म्हणजे 1.5 दिवसात उपोषण सोडण्यासाठी त्यांना हे केलं. दीपक कपूर म्हणून जे आपले आता जलसंपदा सचिव आहे त्यांनी पत्र दिलं. त्या पत्रात त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हे गावं तुमची समावेश केली जातील. सुधारित प्रस्ताव मान्यता नंतरच्या तत्काळ डिसेंबर महिन्यातच झालेल्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुधारित प्रस्तावाच्या मान्यतेला हिरवा कंदील दिला. आणि जो आर पाटलांच्या पश्चात जो भाग पाण्यापासून वंचित राहिला होता तो भाग पाण्याखाली आला. तेव्हा आबांचं अधूर राहिलेलं स्वप्न सुमनताई आणि रोहित पाटलांच्या माध्यमातून पूर्ण झालं. लोकांची जी कामं आहेत किंवा आमच्या ग्रामपंचायतची कामं आहेत त्याच्या निमित्त आम्ही वरचेवर त्यांना भेटत जायचं. आबा सक्रियने त्याचे पाठपुरावा करून ती कामं सर्व कशी तडीस नेतील, सामान्य जनतेची कामं असामान्य रूपाने ते काम करून ते पूर्णपणे तडीस न्यायचे. आबा असताना आम्ही भेटायला जायचं, म्हणजे कामानिमित्तच यायचं. आम्ही कसं शक्यतो अंजनीतली लोक जास्त भेटत नसायचं, आम्ही बाहेरच थांबायचे. पण बाहेरच्या गावाचे लोक यायचे, त्यांच्या लोकांचे काय काम असायचं, कसे काम असायचे, ते कसे सोडवायचे हे आम्ही पाहत असायचं पूर्णपणे. म्हणजे इथं बाहेर कोणत्याही गावातून, कोणत्याही जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून जरी लोक आले तर इथे येऊन काय आबांना असं भेटण्यासाठी रांगा लावायला लागायच्या नाहीत किंवा त्यांच्यासाठी ताटकळत उभा राहायचं लागायचं नाही. बाहेरचं कुठलेही सामान्य जरी लोक आले तर त्यांना सरळ जाऊन आबांना लोक भेटायचे आणि आपली कामं करायचे ना. आबा ते तत्परतेने ते काम करायचे. आबांचा एक किस्सा सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस जेम्स लेन प्रकरण झालं त्यावेळेला जेम्स लेन प्रकरण म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच्यावरती जे पुस्तक ह्यानं जेम्स लेननं लिहिलं त्या पुस्तकाचं रूपांतर या पुढच्या इतिहासात कसं होईल आणि त्याचं मोडतोड कसं होईल हे जेव्हा आबांच्या लक्षात आलं तेव्हा आबाने हिरिरीनं भाग घेऊन त्या पुस्तकावर बंदी आणून भांडारगड संस्थेवर बंदी आणण्याचं काम पहिल्यांदा आबांनी केलं. त्याबद्दल प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेने पुरोगामी विचाराच्या लोकांनी आबांना पूर्णपणे पाठिंबा दिला. ग्राम स्वच्छता अभियान आम्ही हिरिरीनं भाग घ्यायचा. आबा ज्यावेळेला पहिला ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेला आबांनी पहिल्यांदा हागणदारी मुक्त योजना आणली. हागणदारी युक्त योजना आणून महाराष्ट्रामध्ये त्याला वेगवेगळे असे लोकांना बक्षीस दिली. त्या बक्षिसाने उत्स्फूर्तपणे लोकांनी पाठिंबा देऊन त्या ह्याच्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने भाग घेऊन प्रत्येक ह्याच्यात नंबर काढले जायचे. त्यामुळे लोकांचं राहणीमान सुधारलं. हागणदारी मुक्त सगळी गावाच्या गावं झाली. आमच्या अंजनीत तर 100% आम्ही हागणदारी मुक्त आहोत. प्रत्येकाच्या घरात संडास आहेत, प्रत्येकाच्या घरात स्वच्छता आहे. आबा ज्यावेळेला ग्रामविकास मंत्री होते त्याला आबांनी ग्राम स्वच्छता अभियान चालू केलं. तर आज हे 2 ऑक्टोबरला आम्ही सगळं गाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. शाळेचे असो, कॉलेजची मुलं असो, गावातले बाकीचे लोक असो, आम्ही सगळेजण मिळून ते गाव स्वच्छ करून आबांनी जे ग्रामविकास योजना राबवली होती त्याला कुठंतरी एक हातभार असावा, कुठं त्याला एक आपण त्या गावात आहे त्या गावाचं काम केलं पाहिजे ह्या हेतून आम्ही सगळेजण काम करत असतो आणि गावच्या गाव स्वच्छ करतो. आमचं गाव एक साधेपणाचं गाव, शेतीवरचं चाललेलं गाव आणि आदरणीय आबासाहेबांनी सुद्धा शेती आणि गोरगरीब सर्वसामान्य जनता ही केंद्रबिंदू मानूनच त्यांनी राजकारण केलं. तशा पद्धतीनं हे गाव पाणी नसल्यामुळं किरकोळ पिकच ह्या गावात सुरुवातीला घेतली जायची. पण आदरणीय आबासाहेबांच्या रूपाने या गावाला एक देव माणूस लाभला गेला आणि पाणी मिळाल्यानंतर या गावात द्राक्ष शेती असो, ऊस असो, केळी असो अशी फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावरती झाली आणि या गावाचा कायापालट अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. ह्या गावाचा कायापालट होत असताना जी आदरणीय आबासाहेबांच्या रूपानं ज्या स्कीमा गावात आणता येत्या तेवढ्या स्कीमा आणल्या आणि गाव तसं चांगल्या पद्धतीनं चांगल्या वाटचालीकडे आता आहे. पुढे काय काय करायचं असं डोक्यात तुम्हाला गावासाठी? आता गावासाठी एक आमचं गावाला स्वच्छ पाणी द्यायच्या हिशोबाने आम्ही गावात एक मोठं जलशुद्धीकरण चालू करणार आहे. CCTV तर झालेले आहेत. एक दादांच्या माध्यमातून रात्रीच माझा दादांचा फोन झाला मराठी शाळेसाठी आणि वर हायस्कूल आहे त्यासाठी आम्ही स्क्रीन मागवलेत. 5 वर्ग डिजिटल करायचं असं नियोजन केलेलं आहे. रात्रीचं फोनवर आमचं नियोजन झालेलं आहे तसं. आणि अंतर्गत जे गावाअंतर्गत रस्ते आहेत हे सगळं डांबरी आणि जे सिमेंट कॉन्क्रीट आहेत ते बऱ्यापैकी पूर्ण झाले. जे राहिले ते करून घ्यायचे आहेत. अशी बऱ्यापैकी जी कामं आहेत ती येत्या 1 वर्षभरात पूर्ण करणार आहे. आम्ही आता अटल भूजल योजना जी शासनानं राबवली होती त्यात आम्ही भाग घेतलेला आहे. माझ्या मते 1-2 महिन्याभरात त्याचा निकाल लागेल. पहिला किंवा दुसरा नंबर येईल असं 100% आमची गॅरंटी आहे. पहिला नाही आला तर दुसऱ्याच्या पुढे तर आम्ही तिसरा पण नाही पण दुसरा तर नक्कीच घेऊ. 30 लाखाचं बक्षीस आहे. नक्की आम्हाला ते 30 लाखाचं बक्षीस मिळेल याचं म्हणजे आम्हाला वाटतं. आर पाटील अत्यंत साध्या घरातले होते.
सांगलीतल्या या अंजनी गावात आर आर पाटलांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. त्यामुळे 4थी पासून ते लग्न होईपर्यंत आर आर आबा हे मंदिरामध्ये किंवा शाळेमध्ये झोपायचे. त्याचं झालं असं एकदा की आर आर आबा हे रात्री जिल्हा परिषदेमध्ये एक मीटिंग होती, ती संपून आर आर आबा गावात आले आणि गावात आल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये एक पोतं टाकून ते झोपले. आता झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी होता शनिवार. शनिवार म्हणजे शाळा लवकर भरली. मग आर आर आबांना असं बसलेलं पाहून शिक्षकांना झोपलेलं पाहून कळेना शिक्षकांना की आपण करायचं तरी काय. त्यांनी प्रार्थना सुरू केली आणि प्रार्थनेच्या आवाजाने आर आर आबा उठले. आर आर आबा अत्यंत ओशाळले. त्यांना मनातून कसं तरी वाटलं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण आता इथनं पुढे हवं तर मंदिरात झोपू, मात्र आपण आता शाळेमध्ये नाही झोपायचं. आबा साधे होते तर साधेच होते. आता पण येताना त्यांचं ते पडकं घर आणि आता राहतात ते पण घर बघितलं. एखाद्या नगरसेवक किंवा नगराध्यक्षाचं घर जर बघितलं तर त्या घरात पाय ठेवायचं का नाही याचं धाडस होत नाही. पण आदरणीय आबासाहेबांचं घर बघितलं तर एखाद्या साध्या कुटुंबासारखं त्यांचं घर आहे. आणि मी तर असं म्हणतो की आमच्यातलं सगळेच कार्यकर्ते आदरणीय आबासाहेबांच्या चुलीपर्यंत जाऊ शकतात. इतका साधेपणा त्यांच्या घरात आहे. जर आदरणीय आबासाहेबांना जर कोणी बोलवलं तर त्यांच्या घरी ते जायचंय. कुणाचं लग्न असो, कुणाचा कुठलाही कार्यक्रम असो, एखादं मय झालं तरी सुद्धा आबा एका साध्यातल्या साध्या कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा जाऊन तिथे भेटी देत होते. इतके साधे होते आबा. आबांचं साधेपणा सांगायचं झालं तर इथं जवळच ग्रामपंचायतीला लागून मराठी शाळा आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य असताना 10x10च्या खोलीत त्यांचं कुटुंब राहत होतं. झोपायला जागा नसायची. आबा त्या मराठी शाळेच्या पडवीत झोपायचे आणि शाळा भराच्या टायमाला ते आपलं सगळं बिछाना उचलायचं आणि घरी जायचं. एक वेळ तर असं झालं, शुक्रवारी संध्याकाळी आबा आले, झोपायला वेळ झाला, पडवीत झोपले आणि सकाळची शनिवारची शाळा होती आणि आबा झोपले तसेच होते. आता दंगावा करावा तर जिल्हा परिषद सदस्य त्यांना उठवायचं कसं. ज्यावेळेला बेल वाजले तेव्हा आबा गडबडीने उठले आणि आपलं सगळं हातरून तसंच गोष्टीला घरी घेऊन गेले. एवढे साधे. म्हणजे एखादा जिल्हा परिषदचा सदस्य असा शाळेच्या पटांगणात झोपतो ही म्हणजे सांगितलं तर खरोखर कोणाला पटणार नाही. पण हे आम्ही जवळून बघितलं. आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांनी जवळनं बघितलेलं आहे. एकदा झालं असं की राष्ट्रवादीचं डेलिगेशन हे चीनच्या दौऱ्यावर जाणार होतं. आता चीनला जायचं म्हणजे जरा सुटाबुटा ताबाने जायला हवं असं त्यांच्या जवळच्या लोकांना वाटत होतं. त्यामुळे आर आर आबांसाठी कपड्यांची बुटांची खरेदी करण्यासाठी ते गेले होते. तेव्हा एका दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जवळच्या एका माणसाने त्यांना सजेस्ट केलं की हे 2-3 बूट आहेत, त्यापैकी तुम्ही एखादा घ्यायला हवा. आबांनी ते पाहिले आणि ते पाहिल्यानंतर आर आर आबांनी त्याची किंमत पाहिली आणि ते तिथनं तडकाफडकी बाहेर आले दुकानातून आणि बाहेर येऊन गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर त्यांच्यासोबतचा माणूसही त्यांच्यासोबत बाहेर आला. त्यांनी विचारलं की आबा काय झालं, मी तर एवढं चांगला बूट तुम्हाला सजेस्ट केला, मात्र तुम्ही तो घेतला नाही. आबा म्हटले की अरे हा बूट घेण्यासाठी मी तेवढा पात्रही नाहीये. कॉलेजमध्ये असताना मी पहिली चप्पल घातली आणि तुम्हाला एवढा महागाचा बूट घालायला सांगतोय. तिथनं निघताना आर आर आबांच्या समोर एक हातगाडी ओला होता, तो भाजी विकत होता. त्याला पाहून आर आर आबांच्या ताफ्यातली काही लोक गेली आणि त्यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आबा म्हणाले त्याला बाजूला नका करू, आपण बाजूने त्याच्या गाड्या घेऊयात आणि निघून जाऊ. ह्या सगळ्यात पुढे आबा असं म्हणाले की आपण बूट चपला घेतो एसीच्या दुकानातून आणि आपण भाज्या इथं हातगाडीवर घेतोय, त्या इतक्या स्वस्त दरात. आर आर आबांच्या मनाला भावणारा हा सगळा प्रसंग पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं की आर आर पाटील ज्या परिस्थितीतून पुढे आले ती परिस्थिती ते कधी विसरले नाहीत आणि तो विसरण्यासाठी त्यांनी तसा प्रयत्न कधी केला नाही. आर आर आबांचा जो साधेपणा आहे तसं त्यांचं जुनं घर आहे ती 10x10ची खोली इथं समोर दिसत्या पडलेली. त्या 10x10च्या खोलीत सगळं त्यांचं कुटुंब असायचं. छोटीशी एका कोपऱ्यात लहान बाथरूम होतं, त्यात आंघोळ करायची. साईडला एक बारका दगड होता, त्यात ते जेंट्स लोक जे गडीमन लोक आहेत ते बाहेर आंघोळ करायचे. असा त्यांचा साधेपणा. मुळात घर पण साधं आणि त्यांचं राहणीमान पण साधं होतं. एखादा आमदार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते त्याचं आलिशान घर आणि त्या घरामध्ये त्याच्या दिमतीला असणारी 10-20 लोक, घरातली लोक अत्यंत आलिशान बसलेली आहेत, घर अत्यंत आलिशान आहे. पण तसं नाहीये. आर आर पाटलांच्या घरी आपण आहोत. हे आर आर पाटलांचं घर आहे जिथं त्यांचं सगळं कुटुंब एकत्र राहतं आणि हा साधेपणा जो आर आर आबांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता तो त्यांच्या घरात पाहायला मिळतो. हे रानात नांदलेली मिरची आहे, पलीकडे घेवडा वाळत घातलाय. असं सगळं साधेपण जे आबांच्या व्यक्तिमत्वात होतं ते त्यांच्या घरात त्यांच्या गावातही पाहायला मिळतं. हो हो, आर आर पाटील ज्या पदावर होते आणि जेवढे ते साधे होते या सगळ्याबद्दल सगळ्यांनाच अप्रूप होतं की ते एवढे साधे कसे बाबा.
तर त्यांचा साधे पण त्यांच्या आईकडे बघून कळतं. आबांच्या आई आपल्यासोबत आहेत. काकू, आबांना जाऊन 10 वर्ष झाली. आबा जेवढे साधे होते त्याचं साधे पण तुम्ही आता इथं दळण करत बसलाय, ज्वारी निवडताय, ते साधे पण त्यांच्यात आलं होतं. आम्ही सगळं करतो, हम्म. शेतात करतोय, घरात करतोय, काय करायचं. आबा म्हणलं की सगळ्या महाराष्ट्राला असं वाटतं आपला माणूस होता. तुमचा तर तो मुलगा होता. कुठली अशी आठवण आबांची आठवते ज्यावेळेस ते मंत्री झालते, घरी आले, असं काही एखादा प्रसंग आठवतो का? काय करते, मेले नाही मग काय सांगा. नाही असं नका म्हणू. 8वी 11वीला शाळेला गेला, हम्म. मग शांतिनिकेतनला गेला. 12वीला नंबर पहिला काढला, पहिलीपासून. आबा तुमचा मुलगा होते, त्यांच्या जाण्याने दुःख तर आहे, पण लहानपणी असं वाटलं होतं खेळणार आपल्या समोरचा पोरगा एवढं मोठं पदावर जाईल, आपण एवढं मोठं नाव करेल, असं कधी वाटलं होतं का तुम्हाला? त्याला कलेक्टरला ऍडमिशन मिळालं, हम्म. पण आम्हाला पैसा नाही, पैसे नव्हतं. मालक गेल्यावर सगळं अपुरं पडलं, म्हणून त्याला सावळीला घातलं, याला सांगलं शांतिनिकेतनला. तिकडे गेला पण त्यांचा पहिला नंबर आला. तिकडं 11-12वीला गेला. पुन्हा डिग्री झाल्यावर कोर्स केला, वकील झाला. जिल्ह्यात पहिलं यायचे आबा, अभ्यासात चांगले होते, एवढं मोठं नाव कमवलं, एवढं मंत्रीपद मिळवलं. तुम्ही मुलगा म्हणून त्या जेव्हा घरी यायचे त्यावेळेस तुमचं कसं ते काय म्हणायचे, तुम्हाला काय बोलणं व्हायचं तुमच्या दोघांमध्ये? काय सुधी बोलले नाही, मला काय होत नाही, मला काय होत नाही, असंच म्हणायचं. जीव चालला तरी. नाही रडू नका. ही तुमचं जे दुःख आहे ते महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना असं, जे आबांनी ज्यांनी जवळनं पाहिलं त्यांना असं वाटतं. 12 तास माझ्या डोळ्याला पाणी येते, पण काय करायचं. आबा साधे होते तर साधेच होते. आता पण येताना त्यांचं ते पडकं घर आणि आता राहतात ते पण घर बघितलं. एखाद्या नगरसेवक किंवा नगराध्यक्षाचं घर जर बघितलं तर त्या घरात पाय ठेवायचं का नाही याचं धाडस होत नाही. पण आदरणीय आबासाहेबांचं घर बघितलं तर एखाद्या साध्या कुटुंबासारखं त्यांचं घर आहे. आणि मी तर असं म्हणतो की आमच्यातलं सगळेच कार्यकर्ते आदरणीय आबासाहेबांच्या चुलीपर्यंत जाऊ शकतात, इतका साधेपणा त्यांच्या घरात आहे. जर आदरणीय आबासाहेबांना जर कोणी बोलवलं तर त्यांच्या घरी ते जायचंय. कुणाचं लग्न असो, कुणाचा कुठलाही कार्यक्रम असो, एखादं मय झालं तरी सुद्धा आबा एका साध्यातल्या साध्या कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा जाऊन तिथे भेटी देत होत्या. इतके साधे होते आबा. आबांचं साधेपणा सांगायचं झालं तर इथं जवळच ग्रामपंचायतीला लागून मराठी शाळा आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य असताना 10 बाय 10च्या खोलीत त्यांचं कुटुंब राहत होतं. झोपायला जागा नसायची. आबा त्या मराठी शाळेच्या पडवीत झोपायचे आणि शाळा भराच्या टायमाला ते आपलं सगळं बिछाना उचलायचं आणि घरी जायचं. एक वेळ तर असं झालं, शुक्रवारी संध्याकाळी आबा आले, झोपायला वेळ झाला, पडवीत झोपले आणि सकाळची शनिवारची शाळा होती आणि आबा झोपले तसेच होते. आता दंगावा करावा तर जिल्हा परिषद सदस्य त्यांना उठवायचं कसं. ज्यावेळेला बेल वाजले तेव्हा आबा गडबडीने उठले आणि आपलं सगळं हातरून तसंच गोष्टीला घरी घेऊन गेले. एवढे साधे. म्हणजे एखादा जिल्हा परिषदचा सदस्य असा शाळेच्या पटांगणात झोपतो, ही म्हणजे सांगितलं तर खरोखर कोणाला पटणार नाही, पण हे आम्ही जवळून बघितलं. आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांनी जवळनं बघितलेलं आहे. त्यांचा विधानसभेची निवडणूक झाली होती, आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून सरकार स्थापन करणार होते. त्यावेळेला कुणाला मंत्री करायचं म्हणून काही निवडक नावांची चर्चा होत होती. शरद पवारांसमोर आर पाटलांचं नाव देखील होतं. त्यांनी आर पाटलांना फोन केला आणि म्हटलं 2 खाती आहेत, एक म्हणजे अर्थ खातं आणि दुसरं म्हणजे ग्रामीण विकास खातं. तुम्ही कोणत्या खात्यामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा आहे सांगा आणि तुम्ही मला अर्ध्या तासानं फोन करा. शरद पवारांनी तो फोन ठेवला. त्यानंतर आबांनी अर्धा तास बसून विचार केला. जवळच्या काही लोकांनाही फोन केले की आपण कुठल्या खाते घ्यायला पाहिजे. त्यानंतर अर्ध्या तासाने आबांनी फोन केला की मी ग्रामीण विकास खातं घेतो.
तसं पाहायला गेलं तर ग्रामीण विकास खात्याला तसं ग्लॅमर नाहीये. फायनान्स खातं पाहायला गेलं तर तुम्ही राज्याचा कारभार करता आणि त्या अंतर्गत तुम्ही राज्यभर पोहोचू शकता. मात्र आर आबांनी निवडलं ते ग्रामीण विकास खातं. त्या अंतर्गत आबांनी बरेच उपक्रम राबवले आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा उपक्रम म्हणजे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. हे महाराष्ट्रातली गावाच्या गावं स्वच्छ झाली. आबांनी पाहिलेलं स्वप्न महाराष्ट्रातल्या गावागावात पोहोचलं होतं. खैरलांजीचं प्रकरण झालं. खैरलांजी हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला होता. आबांकडे आबांसमोर गृहमंत्री म्हणून प्रश्न होता, तो म्हणजे हा सगळा तंटा मिटवण्याचा. हे एक प्रकरण झाल्यानंतर आबांनी जवळच्या काही लोकांना बोलवलं, मीटिंग घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना, त्या जवळच्या लोकांना विचारलं की आपण यासाठी कोणतं काम करू शकतो. तर पर्याय आला तो एका योजनेचा, तंटामुक्ती ग्राम. गावागावातली भांडणं ही कोर्ट पर्यंत न जाता गावातच मिटली पाहिजेत, यासाठी योजना आणली गेली आणि त्याचा प्रभावही महाराष्ट्रभर पाहायला मिळाला. आबांच्या आठवणी आणि किस्से कितीतरी सांगता येतील. पहिल्यांदा आबा माझ्या घरी आले तेव्हा माझी आई आजारी होती. आम्ही तिला कॉटवर झोपवलेलं होतं आणि तिला पांघरून टाकलेलं होतं. आबांनी निघताना आठवण केली, आई कुठे आहेत तुमच्या? आणि ते अचानक माझ्या आईच्या बाजेवर जाऊन बसले. आई झोपलेली होती, तिचं तोंड झाकलेलं होतं. आम्ही तोंड उघडलं आणि आबा तशा अवस्थेत माझ्या आईला बोलले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आईने काही उत्तरं दिली, पण आईला कळालं नाही हा माणूस कोण आहे म्हणून. होती गर्दी पण होती. आबा निघून गेल्यावर माझ्या आईनं मला विचारलं की कोण माणूस होता हा? आपल्या अण्णासारखा, म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखा त्याचा चेहरा दिसत होता. कोण होता? आता तिला काय सांगू? ती शेतात निंदन खुरपण करणारी बाई. तिला मुख्यमंत्री, पंतप्रधान हे शब्द माहीत नव्हते. मग तिच्या भाषेत कळल अशा पद्धतीनं तिला सांगण्यासाठी मी म्हणालो, आपल्या देशाचा राजा होता. आपल्या देशाचा राजा होता? ती म्हणाली हो. कसं काय आला होता? म्हटलं तू आजारी आहेस असं समजल्यावर मुद्दाम तुला भेटायला आला होता. कसा आला होता? म्हटलं विमानानं आला होता. कुठं आहे त्याचं विमान? योगायोगानं आमच्या पाठीमागच्या पोलीस ग्राउंडच्या मैदानावर त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं होतं. म्हटलं थोड्या वेळानं ते निघाले की त्या विमानाचा आवाज येईल, मी तुला सांगतो. आणि खरंच ते विमान जेव्हा तिथून निघालं तेव्हा त्याचा आवाज आल्यावर आईला सांगितलं, पहा ते त्यांचं विमान चाललेलं आहे, त्याचा आवाज येत आहे. असे कितीतरी किस्से त्यांचे मला सांगता येतील. आर पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या पश्चात हे नंतर आकस्मिकपणे त्यांच्या निधनानंतर सुमनताई पाटील यांना आमदारकीची जबाबदारी घ्यावी लागली. या भागातील लोकांच्या आग्रहास्तव त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये नवीन त्या आमदार होत्या, त्यांनी कधीच घराबाहेर पडलं नव्हतं आबा असताना. ज्यावेळी आम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर जायचा प्रसंग माझ्यावर आला त्यावेळी 2014ला प्रथमच अर्थमंत्री झालेले आपले तत्कालीन अर्थमंत्री सन्माननीय मुनगंटीवार साहेब यांनी आबांबद्दल एक मला किस्सा सांगितला. त्यावेळी सुमनताई माझ्यासोबत होत्या की आर पाटील नसते तर माझं राजकारण उभं राहिलं नसतं. अशा आठवणी आम्हाला आजही अनेक जण सांगतात. आर पाटलांनी त्यावेळी पदावर असताना ह्या सर्व विरोधी आमदारांना केलेल्या मदतीचा जाणीव आणि त्या मदत लक्षात ठेवून आजच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये सुमनताईंना केलेली मदत असेल किंवा आता रोहित पाटलांना होणारी मदत ही आर पाटलांची पुण्याईच आहे. मुनगंटीवार साहेब नेहमी सांगायचे की आम्ही ज्या विरोधी पक्षात होतो, एवढ्या अडचणीच्या काळात आम्ही होतो, त्यावेळी आबांकडे एक हक्काचा आमचा कोणता आहे, आमचा भाऊ आहे, या अधिकारवाणीनं आम्ही आबांना काम सांगायचं. आबा आमचे कधीही कुठलेही राजकीय आमचं राजकीय वैर नव्हतंच म्हणले, पण आमचं राजकीय वेगवेगळे पक्ष असताना सुद्धा, आमचे वैचारिक वेगवेगळे पक्ष असताना सुद्धा आम्हाला आर पाटलांनी मदत केली होती. आणि त्या मदतीची जाणीव ठेवून मुनगंटीवार साहेब ज्यावेळी पहिल्यांदा अर्थमंत्री झाले त्यावेळी आर पाटलांच्या स्मारकासाठी या मुनगंटीवार साहेबांनी पहिल्यांदा पहिलीवर सही केली. त्या आर पाटलांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयाचं सांगलीमध्ये स्मारकात उभं राहिले. त्याला निधी मुनगंटीवार साहेबांनी दिला. त्याचा कार्यक्रम त्यांनी स्वतः येऊन सांगलीमध्ये घेतला ज्यावेळी अर्थमंत्री झाले त्यावेळी. आत्ताच्या काळामध्ये मॅडम जे आता आपल्या राज्याचे ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ विरोधी पक्षातल्या आमदारांमध्ये रोहित पाटला एवढा ऍक्सेस कुणालाही नाहीये. मी अतिशयोक्ती सांगणार नाही, पण रोहित पाटलांच्या कामाचा उरक बघून त्यांना विविध आता सरकारच्या ज्या विविध कमिटी आहेत त्यामध्ये युवक आमदार म्हणून त्यांना संधी, म्हणजे युवक कल्याणमध्ये आहेत, ते कृषी विषय आहे. आता दरम्यान झालेल्या आत्ताच्या तुम्ही अधिवेशनामध्ये बघितलं असेल की रोहित पाटलांनी जी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीमध्ये अक्षरशः या राज्याच्या तत्कालीन कृषी मंत्र्यांना एसी मध्ये घाम फोडण्याचं काम रोहित पाटील. म्हणजे रोहित पाटील ज्यावेळी अधिवेशनात बोलतात, ज्यावेळी हाऊसमध्ये बोलतात त्यावेळी आर पाटीलच डोळे बंद केले तसं आर पाटीलच बोलायला लागलेत असं लोकांचा भास. आणि हा अनुभव आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर बरेच अधिकारी सांगतात, मंत्री महोदय सांगतात. आत्ताचे जे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांना युवकवर घेतलं होतं.
दत्तामामा आता कृषी मंत्री झाले, दत्तामामा भरणे असतील, सुनील शेळके आमदार असतील, अजितदादा असतील. अजितदादांचे भले आता राजकीय मतभेद पक्ष वेगळे झाले असतील पवारसाहेबांच्या पक्षात, पण आर पाटलांची आठवण अजितदादा नेहमी सांगतात. त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये आबांचं नाव न काढता त्यांचं भाषणच पूर्ण होत नाही. सन्मान जयंत पाटील आणि पाटलांच्या पश्चात या कुटुंबाला, या भागाला खूप मोठी साथ दिली आहे. आणि जयंत पाटील आणि रोहित पाटलांनी शरद पवार असणारी निष्ठा, जे आबा असताना सुद्धा जे काही निर्णय घेत, तोच निर्णय रोहित पाटलांच्या कुटुंबाने, आबा कुटुंबाने घेतलेला आहे. त्यामुळे ते आज शरद पवार साहेबांबरोबर आहेत. आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी वेगवेगळी कामं केली. त्यातला अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे पोलीस खात्यामध्ये होणारी भरती ही त्यांनी पारदर्शी केली. याआधी पाहायला गेलं तर आपल्या आमदाराकडे, खासदाराकडे, आपल्या मतदारसंघातल्या काही याद्या यायच्या, या लोकांना पोलीस खात्यामध्ये भरती व्हायचं आणि त्यांचा वशिला लावला जायचा. त्याचबरोबर पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांकडे देखील शिफारसी केल्या जायच्या आणि त्यातून पोलीस भरती व्हायची. मात्र आर पाटील हे गृहमंत्री झाले आणि आबांनी ठरवलं की असं होता कामा नये. यामुळे सर्वसामान्य घरातल्या, ग्रामीण भागातल्या मुलांचं नुकसान होतंय. पोलीस खात्यातली भरती ही पारदर्शी पद्धतीनं व्हायला हवी. त्यामुळे त्यांनी मेरिटवर भरतीचा निर्णय घेतला. त्यावेळेचा किस्साही खूप गमतीदार आहे. आबांच्या अंजनी गावामधली काही मुलांना पोलीस खात्यामध्ये भरती व्हायचं होतं. त्यामुळे त्या 2-4 मुलांचे पालक हे आबांच्या घरी गेले आणि त्यांनी असं सांगितलं की आमची ही 2-3 मुलं आहेत, ह्यांना पोलीस खात्यामध्ये भरती व्हायचे. ते भरतीला जाणार आहेत, मात्र आबांना सांगून ठेवा की ही मुलं भरतीसाठी येत आहेत. हे सगळं त्यांचे पीए असणाऱ्या गणेश जगतापांकडे गेलं. गणेश जगतापांनी आबांना सांगितलं की ही 2-4 मुलं आहेत अंजनीमधली आणि ते घरी गेले होते आणि त्यांना पोलीस खात्यामध्ये भरती व्हायचे. आबा गणेश जगतापांवर चिडले. त्यांनी असं म्हटलंय की मी कुठल्याच मुलाला फेवर करणार नाही, मग तो माझ्या गावातला असो किंवा मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातला. अंजनीमधली ही 4-2 मुलं म्हणू शकतात की गृहमंत्री आमच्या गावातला आहे, मग आम्हाला फेवर करा, मग आम्हाला पोलीस खात्यामध्ये नोकरी द्या. ज्या मुलांच्या गावातला माणूस हा मंत्री नाही, त्यांनी काय करायचं? त्यानंतर पूर्णपणे पारदर्शीपणे पोलीस खात्यामधली भरती होऊ लागली. आर पाटील हे स्वच्छ व्यक्तिमत्व असणारे राजकारणी होते असं आपण बऱ्याच लोकांकडून ऐकतो. मात्र आपण त्यांच्या अंजनी गावात आहोत आणि आबांनी कसं चुकीचं काम होऊ दिलं नाही, पदाचा गैरवापर कसा होऊ दिला नाही, ते सांगण्यासाठी आबांच्या गावातले लोक आपल्यासोबत आहेत. काय सांगणार? तुम्ही भरतीला गेला होता? मी एकदा दौंडला भरतीला गेलो. दौंडला भरतीला गेलो असताना आता ते एक चव्हाण साहेब म्हणून SP होते, त्यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर ती भरती म्हणली आम्ही इथं कॅन्सल झाल्या आणि नाशिकला घेतली भरती, येणार का? तर येणार म्हणलं. मग 30 पोरं घेऊन गेलो तुम्ही नाशिकला. संध्याकाळी पोचलो दौंडवरनं. तर सकाळपारी भरतीला उभा राहिल्यानंतर आमची 9 पोरं त्यात सिलेक्ट झाली. तर ते आबांना कुणीकडं कळलं कुणास ठाऊक. अंजनीची 9 पोरं तिथं भरती झाल्यानंतर आबा म्हटले मला इथं राहून द्यायचं आहे की नाही, आणि माझ्या प्रतिष्ठेचा फार मोठा प्रश्न आहे आणि हे काय करणं बरोबर आहे. म्हणजे आम्ही सगळी पोरं 9च्या 9 घरी घेऊन आलो. आबा तसे लई मोठ्या मनाचे होते, पण आबाला असलं काही चालत नव्हतं. बरं, तुम्ही आला पण परत त्यांना भेटायला पण भेटायला गेलतो की आबाला. त्यावेळेस काय झालं? आबाला भेटायला गेल्यानंतर मला म्हटले तुला काय काम बी आहे का नाही, गावाकडे इथं पत्र आलाय विचारायसाठी. नाही म्हटलं पोरं भरती झाली आबा, हे बरं नाही असलं. नाही म्हटले माझा फार मोठा इज्जतीचा प्रश्न आहे म्हटले, ते मी असलं चालत नाही म्हटले मला. म्हणतात आम्ही घरी आलो विचारून. पण तुम्ही काय म्हणजे कसं भरती केली ती? आबांचं नाव नाही ना, आम्ही रितसर भरतीला उभा राहिलो. रितसर भरतीला उभा राहिलो. आबांनाही कुणाचं त्यांना नाव न सांगता, वशिला न वापरता भरती झालतो. पण ते आमची गाववाले असल्यामुळे आम्हाला ती अडचण होती ना. तुम्ही लहानपणापासून आबांसोबत असता? हे घराशेजारी गरज आहे माझं आबांच्या. तर काय लहानपणी असं वाटलं होतं हा आपल्या शेजारी राहणार पोरगा एवढा मोठा होईल, उपमुख्यमंत्री वगैरे होईल एवढं? नाही, असं वाटत होतं. म्हणजे आबा हुशार होते ना, आबा हुशार होते, फार हुशार होते आबा. आम्ही काय लहानपणच त्यांच्यापाशी काढलंय. घराजवळ घर आहे माझं, 50 फुटावर घर आहे माझं त्यांच्या. कराडला यशवंतराव चव्हाण होते आणि त्यांना भेटण्यासाठी बरीच मंडळी कराडला पोहोचली होती. त्यांच्यामध्ये जिल्हा परिषदेचे सभासद असणारे आबा देखील होते. आबा तिथे गेल्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये त्या गर्दीमध्ये बसलेले होते. यशवंतराव चव्हाण आतमध्ये होते. एक जण जाऊन यशवंतराव चव्हाणांना भेटत होता. त्यावेळेला झालं असं की जेवणाची वेळ झाली. मग यशवंतराव चव्हाण म्हणाले की आता आपण जेवूयात आणि जेवल्यानंतर इतर लोकांना भेटूयात. त्यावेळेला ते बाहेर आले आणि विचारलं की तुम्ही सगळ्यांनी जेवलेलं तर आहे ना? तर आबा उठले आणि म्हणाले की मी नाही जेवलो. आणि त्या सगळ्या प्रसंगामुळे
यशवंतराव चव्हाण म्हणाले की तुम्ही आतमध्ये या, आणि त्यावेळेच्या मंत्री असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांसोबत आर पाटील हे जिल्हा परिषदेचे सभासद असणारे बसले आणि त्या दोघांनी एकत्र जेवण केलं. 1996 साली मला ज्यावेळेला आदरणीय आबासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन मला ग्रामपंचायत सदस्य केलं, गावाच्या विकासाच्या दृष्टीने मी त्यांना भेट होतो. एक किस्सा असा होता की आमच्या समाजातले संजय सावळे मुंशीना माझे मित्र आहेत, त्यांचा एक भाऊ कॅन्सरच्या रोगानं त्यांना ब्लड कॅन्सर होता आणि त्या संदर्भात आबांना भेटायचं होतं. तर त्यांच्या वडिलांना मी घेऊन आबांच्या पुढे गेलो. मग आबांनी थोडं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मुंबईला या. ठीक आहे आबांना मी म्हटलं आबा यांना मी मुंबईला लावून देतो त्यांच्या वडिलांना. आबा माझ्यावरती खवड आहे, ते म्हातारे आहेत आणि तू एवढा तरुण असताना तू त्यांना लावून देतोय, तू काय करणार आहेस गावात. ठीक आहे म्हटलं. मी मग पुढं काय त्यांना बोलून दिलं नाही. मी म्हटलं ठीक आहे मी येतो. तर लीलावतीचे त्यावर ते इन्चार्ज डॉक्टर गानू म्हणून होते. तर गानू डॉक्टरांशी आमची भेट घालून दिली. तर आदरणीय आबासाहेबांच्या गावाकडनं आम्ही आलो म्हणल्यानंतर डॉक्टर गानू स्वतः त्यांचे पीए आम्हाला न्यायला तिथं दवाखान्यात आलते. म्हणजे जसे आबांचा साधेपणा होता तसेच आबांना जी महाराष्ट्रात किंमत होती तेवढीच आबांच्या गावातल्या लोकांना सुद्धा किंमत होती. गावात भरपूर तसे उपक्रम चालू आहेत. आबांच्या माध्यमातून जे आबांनी सांगितले पहिल्यापासून ते चालूच आहेत. तंटामुक्तीचं पण चालूच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर पाण्याचा प्रश्न तर आमचा पहिलाच पूर्णपणे मिटलेलाच आहे. आणि आता सध्या रस्ते शाळेंच्या बाबतीत जर बोललं, शाळा सुद्धा आमच्या चांगल्या आहेत. आता मराठी शाळेचं बोललं तर मराठी शाळा सुद्धा संपूर्ण आता नवीन डिजिटल टाईप शाळा आहेत. माझा एक लहान भाऊ आहे, तो आबांच्या मांडी लावून बसायचा. झालं असं, विधानसभेमध्ये आबा जात होते आणि त्यावेळेला काही त्यांना गुंड प्रवृत्तीची लोक विधान भवनामध्ये दिसली. आमदार म्हणून ती लोक निवडून आलेली होती. आबांनी असा विचार केला की आपण या सगळ्यांना आज इथं विधान भवनामध्ये पाहतोय, यांची संख्या अल्प आहे, 1-2 लोक जरी असतील तर उद्या जाऊन ही संख्या वाढू शकते आणि त्यामुळे या लोकांना कुठेतरी लगाम लावला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, तर या लोकांना जिथून पैसा पुरवला जातो त्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. मग त्यामध्ये त्यांना दिसलं की फिल्म इंडस्ट्रीमधून त्यांना काही पैसा येतो, रिअल इस्टेटमधून येतो आणि मोठ्या प्रमाणावर पैसा हा डान्स बारमधून येतो. डान्स बारमधून त्यांना मोठ्या प्रमाणात हप्ते येत आहेत आणि त्या सगळ्याच्या तळाशी गेल्यावर आबांनी असं पाहिलं की पोलीस खात्यामधल्या काही अधिकाऱ्यांना देखील डान्स बारमधून हप्ते येतात. हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की या सगळ्याला आपण मुळापासून उपटून टाकलं पाहिजे. त्यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, तो महाराष्ट्रावर लागू झाला आणि त्यामधून सर्वसामान्य लोकांची घरं ही उद्ध्वस्त होण्यापासून थांबली आणि त्याचबरोबर या गुंड प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला. आबांची प्रत्येकच कामं हे अभिमानास्पद आहेत. आबांनी तरुणांसाठी डान्स बार बंदी योजना, म्हणजे आपल्यात बऱ्याच लोकांकडे पैसा आले की त्यांच्या 18 वर्ष ते 25 वर्ष वयोगटातील मुलं काही जणांच्या नादाला लागून मुंबईला जाऊन डान्स बारावर तिथं पैसे उधळून संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. ते महाराष्ट्रातला पहिला तो निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे की डान्स बार बंदीचा. ते डान्स बार बंदी झाल्यामुळे कितीतरी लोकांचं, कितीतरी मुलांचं आयुष्य वाचलेले आहेत, संसार उद्ध्वस्त व्हायचे वाचलेले आहेत. तो आबांचा म्हणजे ऐतिहासिक निर्णय आहे. त्या निर्णयाचा अजून सुद्धा आम्हाला अभिमान आहे. पण आबा गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की परत आणि डान्स बार परत चालू झाले, हप्ते चालू झाले, सगळे चालू झालेले. ज्यावेळेस जेम्स लेन प्रकरण झालं त्यावेळेला जेम्स लेन प्रकरण म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच्यावरती जे पुस्तक ह्यानं जेम्स लेननं लिहिलं, त्या पुस्तकाचं रूपांतर या पुढच्या इतिहासात कसं होईल आणि त्याचं मोडतोड कसं होईल हे जेव्हा आबांच्या लक्षात आलं त्यावेळेला आबाने हिरिरीनं भाग घेऊन त्या पुस्तकावर बंदी आणून भांडारगड संस्थेवर बंदी आणण्याचं काम पहिल्यांदा आबांनी केलं. त्याबद्दल प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेने पुरोगामी विचाराच्या लोकांनी आबांना पूर्णपणे पाठिंबा दिला. आबांच्या कामाची पद्धत खूप वेगळी होती, खूप हळवे होते, खूप म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला नेहमी केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलेलं आहे. कारण त्यांना गरिबीची जाण होती आणि त्यांचे एवढे आमचे आबा या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाले, काही काळ ते मुख्यमंत्री होते. म्हणजे ज्यावेळी विलासराव देशमुख परदेशात गेले त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा चार्जही काही दिवस त्यांच्याकडे होता. पण आबा हे शेवटपर्यंत आबाच राहिले. त्यांनी आबांचा कधी आबा साहेब होऊन दिला नाही. ही पाटलांची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आजही तुम्ही या गावात बघितलं असेल, ह्या अंजनीमध्ये बघितलं, प्रत्येक माणसाला पाटील, प्रत्येक माणसाकडे बघितलं की पाटील काय होतं का, ह्या माणसातून ते मोठे झाले होते. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आजही त्याच परिस्थितीत. नाहीतर आज महाराष्ट्रात बघतोय की खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्यांच्या एक गोष्टी ऐकल्या तर अंगावर काटा येतोय. जे आता मध्यंतरी आपण एका नेत्यांचे प्रकरण बघितले, त्यांच्याबरोबरचे असिस्टंट काय करतात, त्यांचं साम्राज्य बघितलं, तर आमचा नेता काय होता
हे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला अभिमानानं सांगता येईल. आणि आर आबा काय माणसाला सांगायचे की मी तुमच्यासाठी एखादं मोठं काय आणून नाही शकलो तर चालेल, पण तुम्ही या महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर अभिमानानं सांगू शकाल की मी आर पाटलांचा कार्यकर्ता आणि मी आर पाटलांच्या तुमची मान शर्मेनं कधी खाली जाऊन देणार नाही. असं काम आर आबा करून गेलेले आहेत आणि त्यांच्या पश्चात आर आबांचे चिरंजीव त्याच पद्धतीने काम करत आहेत. या देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि निवडून दिले आहेत लोकांनी. एवढ्या मोठ्या संघर्षात सुद्धा रोहित पाटलांना 28,000च्या आसपास मताधिक्य लोकांनी दिले, त्यांना काम करण्याची संधी दिली आणि ते पण झपाटून काम करत आहेत. एवढ्या लहान वयात आपण ज्या वयात काय करू त्याचा विचार जर सगळ्यांनी केला तर रोहित पाटील खूप चांगलं काम करत आहेत. त्यांना चांगलं काम करण्याची ईश्वर शक्ती देवो. आर पाटलांची पुण्याई आहे आणि इथल्या सर्व लोकांचा आशीर्वाद आहे. रोहित पाटील ह्या आबांसारखंच काम करतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. स्वतःला एवढा नशिबान समजतो की आर आबा या व्यक्तीच्या सानिध्यात माझं खूप काळ गेला. मी पत्रकार म्हणून काम सुरुवात केली त्याच्या अगोदर लहान असल्यापासून. म्हणजे आर पाटलांची जन्मभूमी जरी अंजनी असली तर आबांची कर्मभूमी सावळज आहे. म्हणजे आर पाटलांना जिल्हा परिषदचं संधी सुद्धा सावळजमुळे दिले आणि त्याची ही जाणीव आर पाटलांचं कुटुंब ठेवतं. आणि मी तर आर पाटलांच्या खूप जवळ होतो. म्हणजे जसे वडिलांचं जेवढं प्रेम आहे तेवढंच आर आबांचं माझ्यावर प्रेम होतं. अगदी बोटाला धरून आबांनी आम्हाला बरंच फिरवलंय. म्हणजे मी असा एवढा मोठा लाभार्थी आहे की त्यांच्या कुटुंबातही कोण लाभार्थी त्यांच्या गावात लाभार्थी नसेल. जो मोटरसायकल, 4 चाकी, 2 व्हीलर, ट्रेन, विमान, हेलिकॉप्टर सगळ्यांना फिरलोय आबांच्या बरोबर. मी एवढं जवळचं सानिध्य लाभलंय. आबांच्या जाण्यानंतर जी पोकळी तयार झाली ती पोकळी भरून काढण्यासाठी रोहित पाटील आता प्रयत्न करत आहेत. आबांची पोकळी भरून काढणं एवढं सोपं नाही. म्हणजे आर पाटील सारखा होणारं व्यक्तिमत्व नाही. महापुरुष, ह्या महाराष्ट्रातील महापुरुष एकदाच होते जन्माला आणि हे महापुरुष होते एकदाच जन्माला आलेले असते लोक. त्यांची पोकळी भरून निघू शकत नाही, पण ते प्रयत्न इथले ग्रामस्थ रोहितच्या माध्यमात आम्ही सगळी अपेक्षा करतोय भविष्यात होईल पूर्ण असं वाटतंय. दारूबंदीचं किंवा डान्स बारचं सगळं बंदी आणली आणि आम्हाने राज्यातच नाही अंजनी गावचं पूर्ण महाराष्ट्रात भारतात म्हटलं तर चालेल एवढं काम उज्ज्वल केलं. आबांचं नाव अजून कुठेही घेतलं तरी अंजनी गावाचं किंवा तालुक्याचं जरी हे केलं तरी लोक आबाला मानतात. मी आबांच्या सानिध्यात पहिल्यापासूनच आहे, सुरुवातीपासूनच. मुंबईला वगैरे गेलो तर मग तिथं आबांची विचारपूस वगैरे करणार. आमचे घरी रोज जाणं येणं आमचं आबा इथं आले मुंबईतनं की जाणं येणं इथं घरी असायचं. कामानिमित्त गेलं तर पहिले विचारपूस करणार ना आमची, जेवला का किंवा कधी आला आहे, काय काम आहे, आमचं प्रायोरिटी देऊन आमचं काम करणार. आबां जिल्हा परिषद असताना एक जतचा एक शेतकरी आबांच्याकडे आबांच्या कामासाठी म्हणजे त्यांचं काम होतं म्हणून आबांच्याकडे गेलता. आबांच्याकडे थांबून त्यानं त्याचं काम केलं. 12-1 वाजलं होतं आणि त्यांची जेवणाची वेळ झाली. त्यांनी येताना जेवण घेऊन आलते. आपलं ती जेवण घेतले एका नारळाच्या झाडाखाली आपलं आणलेलं जेवण सोडून शिना जेवत बसले होते. ते आबांनी सहज आबांचं काम झालं तर आबा तिथून चालले असताना आबानं ते जेवण सोडलेलं बघितलं आणि आबा त्या म्हाताऱ्या आजोबांच्या पाशी जाऊन बसले. त्यांनी आणलेलं जेवण त्यातलं जेवण खाल्ले आणि त्यांचे एक मित्र होते कराळे मुंशीना, त्यांना सांगितलं यांना एवढं जत गाडीला बसव आणि जत गाडीला त्या कराळ्यांनी बसवलं. त्यानंतर 11 वर्षे जिल्हा परिषदची उलटून गेले. 11 वर्षे पुन्हा इलेक्शन लागणार, ते 11 वर्ष झाली. 10 वर्षे आमदारकी झाली. पुन्हा 5 वर्षानं ग्रामविकास मंत्री आबांच्याकडे आल्यानंतर त्या आजोबांना ते कळले की आबांना ग्रामविकास खाते मिळाले. ते आजोबा आबांना अंजनीत भेटायला आले. भेटायला गेल्यानंतर त्यांना आत कोण जात नव्हते. एवढी तुफान गर्दी होती की लोक त्या आजोबांना बघायचे आणि आजोबांना ढकलून बाजूला काढायचे आणि लोक आत जात होते. सहज आबांचं लक्ष त्या आजोबांच्याकडे गेले आणि सर्वांना सांगितलं आजोबांना आत येऊ दे आणि आजोबांना आत बोलवून घेतलं. आजोबांना सांगितलं की तुम्ही आणलेली भाकरी मी नारळाच्या झाडाखाली बसून जिल्हा परिषदमध्ये खाल्ली होती, तुम्हाला आठवतं का? हो मला आठवते. म्हणून तर म्हणलं तुम्हाला मी येताना बाजरीच्या भाकरी घेऊन आलो आणि त्या आजोबाने आणलेल्या बाजरीच्या भाकरी त्यावेळेला आबांना दिले. असे आबांची बुद्धी एवढी शार्प होती की 20-20, 25-25 वर्षाच्या पाठीमागला सुद्धा आबांना सहज आठवत होते. एवढी त्यांची बुद्धी शार्प होती. आर आबांमध्ये अत्यंत साधेपणाचा एक भाव होता. तो भाव ते जिथून येतात तिथून त्यांच्या साधेपणाचा मूळ होतं. आर आबा हे सांगलीतल्या अंजनी गावातल्या अत्यंत साध्या कुटुंबात ते वाढले. लहान असतानाच वडील गेले, त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार मोठ्या असणाऱ्या आर आबांवरती आला. हा साधेपणा त्यांच्या पुढच्या आयुष्यात देखील आपल्याला पाहायला मिळतो. आर आबा एकदा चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. राष्ट्रवादी पक्षाचं एक डेलिगेशन चीनला जाणार होतं दौऱ्यावर आणि त्यावेळेला आर आबांसाठी काही खरेदी करण्यासाठी जावं असं ठरलं. त्यावेळेला त्यांचे काही जवळचे लोक होते. एका चप्पलच्या दुकानामध्ये आर आबा गेले आणि तिथे गेल्यावर त्यांना काही बूट सजेस्ट करण्यात आले. त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितलं की आबा हे 2-3 बूट आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घ्या, मला तर वाटतं हे 3ही चांगले आहेत.
तसं झाल्यानंतर आर आर आबांनी ते बूट पाहिले, बुटांची किंमत पाहिली आणि ती किंमत पाहिल्यानंतर आर आर आबांना कसं तरी झालं. आर आर आबा त्या दुकानातून बाहेर पडले. बाहेर येऊन ते गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर आर आर आबांसोबत असणारा तो माणूस आला. त्याने विचारलं की आबा काय झालं, मी तर चांगला बूट तुम्हाला सजेस्ट केला होता, मात्र तुम्ही तो घेतला नाही. आबा म्हणाले, अरे ती किंमत पाहून मला तो बूट घेण्याची इच्छाच झाली नाही, कारण मी कॉलेजमध्ये असताना पहिली चप्पल आयुष्यातली घातली आणि आता एका दौऱ्यासाठी एवढा महागडा बूट घेणं मला योग्य वाटत नाही. हा साधेपणा आर आर आबांनी कायम त्यांच्या आयुष्यामध्ये जपला. तो बूट घेऊन पुढे जात असताना तिथं समोर एक गाडी लागलेली होती, हातगाडी लागली होती भाजीची. ती भाजीची गाडी पाहिल्यानंतर आबांच्या ताफ्यामधले काही लोक गेले आणि त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आबा म्हणाले की त्यांना बाजूला करू नका, आपण आपली गाडी वळवून जरा घेऊयात. आणि त्यांनी असं म्हटलं की बूट आणि चपला आपण एसी मध्ये खरेदी करतोय आणि आपण भाजी मात्र हातगाडीवरून घेतोय आणि ती अत्यल्प दरामध्ये. आर आर आबांचा हा सगळा साधेपणा त्यांनी पुढेही कायम आयुष्यामध्ये ठेवला. त्यांचं हे साधेपण हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं आणि तेच महाराष्ट्राला कायम भावत राहिलं. आर आर आबा हयात असताना या भागात जसं शेतीशी निगडीत होतं, पण वारंवार पडणारा दुष्काळ त्यामुळे शेती नुकसानी जात होती. त्यामुळे जोडधंदा हवाय किंवा इथल्या तरुणांच्या हाताला काम हवंय, हा ज्यावेळी मागणीचा रेटा वाढू लागला त्यावेळी आर आर आबांनी या भागामध्ये एक MIDC स्वप्न बघितलं. 2005 ते 2010 दरम्यान ते स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आर आर पाटलांनी इथे एक MIDC योगेवाडीमध्ये मंजूर करून घेतली. दरम्यानच्या काळामध्ये राजकीय अभिनिवेश मनात ठेवून काहीतरी राजकीय त्यांना इथल्या शेतकऱ्यांना उठवून बसून त्यात काही झालं, त्या बऱ्याच भानगडी झाल्या, पण तो हे स्वप्न आबांच्या पश्चात अधूर राहिलं होतं. रोहित पाटलांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक ध्यास घेतला. ते पदावर नव्हते, म्हणजे त्यावेळी सुमनताई आमदार होत्या, त्यावेळी वारंवार त्या तत्कालीन उद्योगमंत्र्यांची भेटीगाठी घेऊन, मुख्यमंत्र्यांची भेटी घेऊन, महाविकास आघाडी सरकार असताना आदित्य तटकरे मॅडम राज्य उद्योगमंत्री होत्या, तर त्यांच्याकडून जाऊन MIDC मंजूर करून घेतली. आज ती MIDC म्हणजे त्या MIDC मध्ये वेगवेगळ्या कंपन्या इथे येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे आणि हे आर आर पाटलांचं दुसरं सगळ्यात मोठं स्वप्न होतं, ते रोहितच्या माध्यमातून पूर्ण होतंय असं सर्वसामान्य माणसांना आता खात्री वाटू लागली. सामाजिक राजकीय जीवनामध्ये वावरत असताना लोक जितकं तुमच्यावर प्रेम करतात तितकीच तुमच्यावर टीका देखील होते आणि या सगळ्यालाच आर आर आबा देखील अपवाद नव्हते. 26/11/2008 या दिवशी मुंबईवर हल्ला झाला आणि त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यावेळेला गृहमंत्री होते आर आर पाटील. आर आर पाटील यांनी त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मधलं एक वाक्य प्रचंड चर्चेत आलं. बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होते रहते असं आर आर पाटलांनी म्हटलं. असं म्हणत एक वावटळ उभं राहिलं आणि त्या वावटळीचा परिणाम म्हणजे आर आर आबांना राजीनामा द्यावा लागला. आर आर पाटलांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा थेट राज्यपालांकडे सोपवला आणि तो राजीनामा दिल्यानंतर आर आर पाटील त्यांच्या अंजनी या गावी आले. अंजनीमध्ये ते काही दिवस राहिले आणि त्यानंतर जेव्हा ते मुंबईमध्ये परतले तेव्हा मात्र ते त्यांच्या बंगल्यावर न जाता ते पोहोचले ते आमदार निवासामध्ये. आमदार निवासातल्या त्यांच्या खोलीमध्ये ते राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा सत्ता आली तेव्हा शरद पवारांनी त्यांना पुन्हा एकदा गृह खातं त्यांच्याकडे दिलं. मात्र 2008 मध्ये आर आर आबांवर झालेला हा आरोप कायम चर्चेत असतो. धडका देऊन टिकून होता खडकावरचा कोंभ आबा, धडका देऊन टिकून होता खडकावरचा कोंभ आबा, नम्र निरागस गुणी आबा, ऋषी मुनींची धुनी आबा. नम्र निरागस गुणी आबा, ऋषी मुनींची धुनी आबा, शिवबाची तलवार आबा, फुलाहुनी अलवार आबा. शिवबाची तलवार आबा, फुलाहुनी अलवार आबा, सामान्यांचे सपन आबा, ताठ कण्यातील मीपण आबा. सामान्यांचे सपन आबा, ताठ कण्यातील मीपण आबा, धरतीचे आकाश आबा, धरतीचे आकाश आबा, घन तमात प्रकाश आबा, घन तमात प्रकाश आबा, घन तमात प्रकाश आबा. असे हे आर आर आबा म्हणजे अजातशत्रू राजकारणी होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आबा ओळखले जातात त्यांच्या कामामुळे. ग्राम स्वच्छता अभियान असो किंवा तंटामुक्ती ग्राम या सरकारी योजनांना आबांनी लोकसहभागाची जोड दिली आणि त्यातून उभं राहिलेलं काम हे आज आबांची ओळख आहे.
ठराविक रक्कम थेट लोकांच्या खिशामध्ये जाण्याच्या सरकारी योजनांचा हा सगळा काळ आहे. मात्र या काळामध्ये देखील लोकांना आठवतात ते आर पाटील. सरकारी योजनांना लोकसहभागाची जोड देत आबांनी जे काम उभं केलं तेच काम आबांची आज ओळख आहे आणि त्याचमुळे आर पाटील हे इतर सगळ्या राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरतात. आबांना तुम्ही कधी भेटलात का? त्यांच्यासोबत काही वेळ घालवलाय का? तो सगळा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शिवाय कोणत्या दुसऱ्या राजकीय नेत्याविषयी तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा. आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.